लाडकी बहिणीचा लाडक्यानो 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता आकडेवारी समोर आलेली आहे। लाडक्यानो मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, 10 दिवसापूर्वी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी या ठिकाणी सत्य ठरलेल्या आहेत। लाडक्यानो तुम्हाला एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। 23वा हप्ता कोणत्या लाडक्यांना भेटला, 21वा हप्ता 22वा हप्ता किती लाडक्यांना भेटला आणि त्या लाडक्यांना भेटलं नव्हतं त्यांना पुढे 23वा हप्ता भेटणार का, नेमकी काय आकडेवारी असणार आहे, कोणत्या लाडक्यांना हप्ता भेटणार कुणाला नाही भेटणार, या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या लाडक्यांनो त्या गोष्टी या ठिकाणी खऱ्या ठरलेल्या आहेत। चला आता वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो। 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कुणाला भेटणार आहे, किती आकडेवारी असणार आहे आणि ज्यांना भेटणार नाहीये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बघा, ज्या गोष्टी तुम्हाला मी 10 दिवसापूर्वी सांगितल्या होत्या त्या गोष्टी तुम्हाला काल परवा आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आज अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे। ती गोष्ट तुम्हाला येणाऱ्या 1 महिन्यामध्ये पाहायला मिळेल। लिहून ठेवा, या ठिकाणी रेकॉर्डिंग करून ठेवा। मी ज्या गोष्टी सांगतो त्या 100% पुढे पाहायला मिळणार आहेत। चला आता वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो। 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजूनही तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला 21वा 22वा हप्ता भेटलाय का लाडक्यांनो? पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की 22वा आणि 23वा हप्ता कसा भेटणार म्हणजे हा 23वा हप्ता कसा भेटणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 21वा 22वा हप्ता भेटला होता का नव्हता पट सर्वांनी सांगायचंय। चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो। एक ब्रेकिंग न्यूज समोर आले, ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला सांगणार आहे। 23वा हप्ता मे महिन्याचा हप्ता आकडेवारी समोर आलेली आहे। सगळी आकडेवारी लाडक्यांनो सगळी आकडेवारी समोर आलेली आहे। आजची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, पहा कुणाला मिळणार आहे, लाडकी बहिणींना बंद होणार का? बघा, एवढ्या मोठ्या स्वरूपात लाडक्या बहिणीची संख्या कमी झालेली आहे। पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना आता वाटायला लागलंय की आता यावेळेस एवढ्या साऱ्या लाडक्या बहिणी बाहेर काढल्यात, आता पुढच्या वेळेस अजून बाहेर निघणार का, हळूहळू लाडकी बहिणींना बंद पडणार का, याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे। काळजी करायची गरज नाहीये। किती महिलांना मिळणार हप्ता, आकडेवारी समोर आलेले 23वा हप्ता लाडक्यांना तुम्हाला हवाय का? पट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की 21वा 22वा हप्ता बऱ्याच म्हणजे आता लाखो लाडक्या बहिणींना भेटला नाहीये। त्याला 20वा हप्ता भेटला होता, ई-केवायसी अपडेट केली होती, घरामध्ये काही नसताना पण प्रॉब्लेम नसताना देखील सगळ्या गोष्टीत पात्रते बसत असून पण बऱ्याच लाडक्यांना हप्ता भेटला नाहीये। मग तुम्हाला पण लाडक्यांनो सेम होऊ शकतंय। नेमकं काय चेक करत राहायचंय तुम्हाला मी सांगतो आणि ज्या गोष्टी मी चेक करायला सांगतो त्या लाडक्यांनी चेक केल्या नाहीत म्हणून त्या बऱ्याच लाडक्यांना प्रॉब्लेम झालेले आहेत। त्याच्यामुळे मी ज्या गोष्टी सांगतो चेक करत राहत जा लाडक्यांनो, हात जोडून विनंती आहे। चला हप्ता वाटप नेमका केव्हा होणार आहे ते सांगणार आहे। चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगायलोय, ही लोकसत्ताची लेटेस्ट आजची बातमी आहे। 1 जून 2026 आज या ठिकाणी लेटेस्ट बातमी समोर आलेली आहे। काय बातमी बघा, 81 लाख महिलांना वगळले, बँक पडताळणीनंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी कपात झालेली आहे। बँक खाते या ठिकाणी चेक केले जाणार होते। तुम्हाला मी 10 दिवसापूर्वी सांगितलं होतं, डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही चेक करत राहा, तुमच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का चेक करत राहा, त्याच्यानंतर घरामधले सगळे जे आधार कार्ड असतील त्यांच्या या ठिकाणी पडताळण्या होत आहेत हे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं। उत्पन्नानुसार ही पडताळणी होणार हे तुम्हाला मी 10 दिवसापूर्वी सांगितलं होतं। त्यांच्या पडताळण्या चालू आहेत, व्हेरिफिकेशन चालू आहे, स्क्रुटिनी चालू आहे। व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला करा बोललो होतो 10 दिवसापूर्वी, जाऊन बघा तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्द सांगितलं होतं। त्याचबरोबर आज एक गोष्ट सांगतोय, परत सांगतोय लाडक्यांनो, आज आहे 1 जून। 1 जून दिवशी तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा, तुम्हाला ही गोष्ट जवळजवळ 1 महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदरच पाहायला मिळेल। आता पुढची या ठिकाणी असणारे 4 चाकी वाहनाची लिस्ट बाहेर पडणार आहे। आता लिस्ट बाहेर पडायली उत्पन्नानुसार बँकेनुसार बाहेर काढलेला आहे। 81 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढलंय। आकडा सगळ्यात मोठा आहे आतापर्यंत, या 22 हप्त्यामधला सगळ्यात मोठा आकडा आहे 81 लाखाचा। एवढ्या साऱ्या लाडक्या ताई या ठिकाणी बाहेर काढलेल्या आहेत आणि त्याचं काय कारण आहे ते पण सांगणार आहे। त्यांना परत हप्ता भेटणार आहे का ते पण सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि रेकॉर्डिंग करून ठेवा। 4 चाकी तुमच्या घरामध्ये आहे का नाही, आरटीओ ची सगळी तुमची माहिती घेतली जाणार आणि तुम्हाला या ठिकाणी त्यानुसार या ठिकाणी लाडक्या बहिणीमध्ये रिजेक्ट केलं जाणार। आज मी सांगतोय 1 जून 2026 ला सांगतोय, येणाऱ्या 1 महिन्यामध्ये ही तुम्हाला बातमी पाहायला मिळेल।
बघा लाडक्यानो परत सांगतो, लिहून ठेवा, रेकॉर्डिंग करून ठेवा, मी जे बोलतो ते खरं तुम्हाला 100% पाहायला भेटणार आहे. चला आता पुढची बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेली ही मुख्यमंत्री योजना, याच्यामध्ये जवळजवळ 81 लाख महिलांना बाहेर काढलेला आहे. त्यांना काढलेलं आता त्याचं कारण सगळं दाखवतो. लोकसत्ताची आजची ही बातमी तुमच्या समोर आहे. बघा हळूहळू आकडेवारी वाढत चालली आहे. 60 लाख करून 80 लाख, 80 लाख करून 81 लाख वर पोहोचले. विधानसभा निवडणुकीमध्ये बघा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतील 81 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. ई-केवायसी योजनेनंतर या योजनेत 1,66,00,000 लाख बहिणी अनुदानासाठी पात्र ठरलेल्या आहेत. 1,66,00,000 लाडक्या बहिणी आता फक्त राहिल्यात. त्यांना 21-22 हप्ता भेटलाय. जवळजवळ 80 लाख लाडक्या ताईंना बाहेर काढले. त्याच्या अगोदर 4-5 लाख ताईंना बाहेर काढलं होतं. तर हे सगळं दाखवायला खूप मोठी महत्वाची आकडेवारी समोर आली. आकडेवारी आता बघा, या लाडक्या ताईंना पुढचे म्हणजे कोणता 23वा हप्ता भेटणार आहे, मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. विधानसभा निवडणुकापूर्वी जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर केलेल्या सरसकट सर्वांना 1,500 रुपये भेटत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला 2.47 कोटी लाभार्थी होते. या लाभार्थ्यांमध्ये अनेक बोगस लाभार्थी असल्याचे या ठिकाणी समोर आलेलं होतं. बाब निदर्शनास आली होती. सगळ्यांनी हळूहळू स्क्रुटिनी होत गेली. सगळं या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर असं लक्षात आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले होते. यासाठी 18 सप्टेंबर 2025 पासून ई-केवायसी करणे सुरू झालेले आहे. सुरुवातीला 18 नोव्हेंबर पर्यंत आणि त्यानंतर 3 वेळा ई-केवायसी मुदतवाढ देण्यात आली. एप्रिल अखेरची मुदत देण्यात आल्यानंतर या योजनेमध्ये 1,66,00,000 लाभार्थी महिला पात्र ठरल्या. त्यांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. मोठी आकडेवारी समोर आली. 1,66,00,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी राहिलेल्या आहेत. त्यांना 21-22 हप्ता भेटलेला आहे आणि बाकीच्या 81 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करून टाकले, रिजेक्ट करून टाकलेलं आहे. त्यांना पुढचे हप्ते भेटणार आहेत का नाही आता हे पण या ठिकाणी समोर येत नाहीये. आता महिला व बाल विकास मंत्री आदित्य ठाकरे मॅडम यांना या ठिकाणी मागणी करतोय की लाडक्या बहिणींना नेमकं काय कारणानुसार बाहेर काढलंय हे त्यांना आधार कार्ड टाकलं की लगेच उत्तर भेटून द्या. ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरले होते, ज्यांनी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरले होते, त्या लाडक्या ताईंना कळतच नाही नेमकं की कुठं फॉर्म भरलेला चेक करायचंय, फॉर्मचं स्टेटस कुठं चेक करायचंय. अंगणवाडी सेविका सांगत नाहीत. महिला व बाल विकास विभागामध्ये गेलं तर तिथं या ठिकाणी काही उत्तर भेटत नाही. या ठिकाणी आदित्य ठाकरे मॅडम यांना या ठिकाणी मी मागणी करत आहे, सर्व लाडक्या ताईंच्या वतीने मागणी करत आहे. जसं ई-केवायसी करताना सर्व लाडक्या बहिणींना आधार कार्ड टाकून लगेच ओटीपी येत होता, ओटीपी कॅप्चा टाकून लगेच लॉग इन होत होतं. सेम त्या प्रकारे आधार कार्ड नंबर टाकून त्यांना लगेच त्यांचं उत्तर लगेच खाली कॅप्चा टाकला, सबमिट बटनावर दाखवलं की काय नेमकं प्रॉब्लेम झालाय, कशामुळे त्यांचे लाडक्या बहिणीचे पैसे कट व्हायला लागले, हे त्याचं उत्तर त्यांना लवकरात लवकर भेटायला पाहिजे. हे सरकारकडे माझी विनंती आहे, मागणी आहे. लवकरात लवकर हे ऑप्शन चालू करा. लाडक्या बहिणीला त्यांचं कारण कळून द्या. 81 लाख लाडक्या बहिणींना हप्ते भेटले नाहीत, त्यांना त्यांचं कारण कळून द्या की त्यांना बाहेर का काढलं जात आहे, त्यांना रिजेक्ट का केलं जात आहे. कारण की अशा बऱ्याच लाडक्या ताई, गरीब लाडक्या ताई म्हणत आहेत की सर माझ्याकडे गुरुदादा माझ्याकडे नेमकं 4 चाकी पण नाही, माझ्या घरामध्ये कुणी 2.5 लाखाचं उत्पन्न नाही, सरकारी नोकरदार नाही, इथं हातावर पोट आमचं आहे, तरी पण आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो, तरी आमचं का लाडक्या बहिणीचा हप्ता बंद केलाय. त्यांना कारण कळून द्या. सरकारकडे मागणी आहे. हे जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही तर लवकरात लवकर आमची ही मागणी पूर्ण करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. लाडक्या बहिणींच्या सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.